नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 16 जुलै 2025 आणि खास करून एक दुपाराचे एक अंदाज द्यायला आणि आणखीन एक शेतकऱ्याचा अंदाज देणार आहे। कारण की कशामुळे अंदाज द्यायचा हे मी आहे 16 जुलैला माझ्या शेतामध्ये आजच्यानं 35 दिवसाचा कापूस आहे। हे माझ्या कापसातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर खास करून कोणत्या जिल्ह्यासाठी देणार आहे की कारण की तुम्हाला सांगतो, इथं लातूर जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, नगर जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, जत, सांगली या पट्ट्यात काय झालं म्हणजे आता ह्या मागच्या 15-20 दिवसापासून काही भागात पाऊस पडलेलाच नाही। तर त्या शेतकऱ्यासाठी मुद्दाम म्हणून खास करून आज परत एकदा डबल आम्ही अंदाज देत आहे। इंस्टाग्रामला टाकणार आहे आणि त्याच्यानंतर यूट्यूबला देखील टाकणार आहे। तर राज्यात आज आहे 16 जुलै 2025 या म्हणजे नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा, धाराशिव, सोलापूर, सांगली, जत ह्या पट्ट्यात शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी की आज 16, 17, 18, 19, 20, 21 तारखेपर्यंत ह्या तुमच्या ह्या पट्ट्यामध्ये ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे। म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी। दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पडून जाईल, पण तुमचं पीक मात्र जाणार नाही म्हणून ही अंदाज तुमच्यासाठी खास करून देत आहे। राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर इतर परिस्थिती बघायची झाली तर आपण पूर्व विदर्भाकडे 16 पासून ते 21 जुलैपर्यंत पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, तसेच इकडं अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, त्याच्यानंतर जळगाव, जामोद घाटाच्या खाली, त्याच्यानंतर जालना जिल्हा, म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये ह्या 3-4 दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। पण आज 16 तारखेला मात्र आज रात्रीच्याला पूर्व आणि पश्चिम विदर्भात बऱ्याच ठिकाणी खूप चांगला पाऊस पडणार आहे आणि ज्यांची पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान भेटणार आहे। म्हणून त्यांच्यासाठी खास करून हे अंदाज घ्यायचा। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणपट्टीचा पाऊस तो कायम राहणार आहे। नाशिकचा देखील सरी चालूच राहतील, म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या सरी चालूच राहतील ही लक्षात द्यायचं। पण खास करून हे अंदाज केवळ दिला कशामुळं की बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव, सोलापूर, ह्या बार्शी, पंढरपूर, असा जत ह्या भागामध्ये पाऊस पडलेलाच नव्हता। खास करून केवळ त्याच्यासाठी अंदाज दिलेला आहे की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी की आता ह्या जवळपास 21 तारखेपर्यंत तुमच्या ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये चांगला दररोज वेगवेगळ्या पाऊस पडणार आहे। तुमच्या सोयाबीन असो, कापूस असो, उडीद असो, ऊस असो, सगळ्या पिकाला तुमचं जीवदान ठरणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। या जिल्ह्यातली शेतकऱ्याची खूप फोन येत होते, म्हणून त्यांच्यासाठी खास करून आज परत एकदा मी अंदाज देत आहे। आणि नंतर अचानक वातावरणाबद्दल झालं तर परत एक मेसेज दिला जाईल। पण राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा राज्यामध्ये चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे 16, 17, 18ला संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्ह्यात तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे। नगर जिल्ह्यात देखील असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं। जळगावला देखील पडणार आहे हे देखील लक्षात द्यायचं। पण राज्यात मात्र ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये परत एकदा सांगतो, म्हणजे लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर धर्माबाद, बिलोली, नायगाव, निलंगा हे भागात खूप शेतकऱ्याचे फोन येत होते, पाऊस नाही। बार्शी, त्याच्यानंतर इकडल्या अकोलकोटच्या शेतकऱ्याचे फोन येत होते, बिदरच्या शेतकऱ्याचे फोन येते, मंगसुळीच्या शेतकऱ्याचे फोन येत होते। त्याच्यानंतर त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे आता 5-6 दिवस चांगल्या प्रकारचा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। एकदम सर्वदूर पडणार नाही, दररोज वेगवेगळ्या भाग करत सगळ्याला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे। म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी। अचानक वातावरणात बदल झाला, परत एक मेसेज दिला जाईल। आणि हे पाहू शकता, हे 35 दिवसाची कापूस आहे। 3x1 केलेलं आहे, 3x1चं अंतर आहे। एकदाच खत दिलेलं आहे, 2 पाळ्या झाल्या, 2 खुरपण झालेत, फवारण्या 3 झालेल्या आहेत। आणि ह्या ठिकाणाहून मी अंतर कमी केलं, खर्च कमी केला। कापसाला एवढंच वाढायचं, याच्यानंतर वाढ बंद करायची। वाढ बंद केल्यामुळं फक्त 30-35 बोंडाची अपेक्षा, 35 कोणत्याही जगाच्या पाठीवर कापसाच्या झाडाला 22 ते 42 बोंड लागतात। म्हणून लय जास्त खर्च करणार नाही आणि याचा संपूर्ण लाईव्ह नंतर तुम्हाला दाखवणारच आहे। दररोज याला काय काय करतो त्याचं सगळं डिटेल्स। आणि हे पाहू शकता, आमच्या इथं या ठिकाणी पाऊस पडलेला आहे, म्हणजे आजच पाऊस पडलेला आहे। धन्यवाद।